नमस्कार. सतत तुमचा अपमान करणारे लोक आयुष्यात कधी ना कधी भेटतातच. काही जण थेट बोलतात, काही जण हसत हसत टोमणे मारतात, काही जण इतरांसमोर तुम्हाला कमी दाखवतात, काही जण तुमचं यश छोटं करतात आणि काही जण तुमच्या प्रत्येक प्रयत्नात उणेधुणे काढतात. सुरुवातीला आपण शांत राहतो, आपण विचार करतो, जाऊ दे, मला मोठेपणा दाखवायचा आहे. पण हळूहळू हे शब्द मनात साठत जातात. आत्मविश्वास कमी होतो, स्वतःबद्दल शंका यायला लागते आणि एक दिवस मनात प्रश्न उठतो, मी खरंच इतकी वाईट आहे का, की हा माणूस मला तसं वाटायला लावत आहे. आज आपण भांडण शिकणार नाही, आज आपण आक्रमक होणार नाही, आज आपण स्वतःची ताकद ओळखणार आहोत आणि 10 उलटे नियम शिकणार आहोत. जे पाहिले तर समोरचा आपोआप सरळ होईल. पहिला नियम आहे, शांतपणे निरीक्षण करा. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. जो माणूस अपमान करतो तो एक पॅटर्न फॉलो करतो. तो कधी बोलतो, कोणासमोर बोलतो, कोणत्या विषयावर बोलतो हे लक्षात घ्या. निरीक्षण केलं की तुम्हाला समजतं हा मुद्दाम करतोय. आणि जेव्हा आपल्याला पॅटर्न दिसतो तेव्हा आपण इमोशनली अडकत नाही. दुसरा नियम आहे, रिॲक्शन डिले करा. लगेच उत्तर देण्याची गरज नाही. 5 सेकंद थांबा, एक दीर्घ श्वास घ्या, मग उत्तर द्या किंवा अजिबात देऊच नका. रिॲक्शन डिले केल्यावर तुमचं कंट्रोल वाढतं. समोरच्याला वाटतं ही व्यक्ती पटकन तुटत नाही. तिसरा नियम आहे, शब्द कमी अर्थ जास्त. कोणी म्हणालं तुला काही येत नाही तर लांब एक्सप्लेनेशन नको. फक्त म्हणा कदाचित पण मी शिकतोय, एवढंच. थोडक्यात आणि शांत उत्तर समोरच्याला अस्वस्थ करतं. चौथा नियम आहे, बॉडी लँग्वेज मजबूत ठेवा. कधी कधी आपण काही बोलत नाही, पण आपली बॉडी लँग्वेज सगळं सांगते. खांदे सरळ, नजर स्थिर, चेहऱ्यावर घाबरलेपणा नाही. जेव्हा तुमची उभी राहण्याची पद्धत मजबूत असते तेव्हा लोक दोनदा विचार करतात. पाचवा नियम आहे, पब्लिक ह्युमिलेशनला पब्लिक रिॲक्शन देऊ नका. जर कोणी इतरांसमोर अपमान केला तर तिथेच वाद घालू नका. फक्त शांतपणे म्हणा, या विषयावर आपण नंतर बोलू, आणि विषय बंद करा. क्राऊडला ड्रामा हवा असतो. तुम्ही ड्रामा दिला नाही तर गेम तिथे संपतो. सहावा नियम आहे, प्रायव्हेट मध्ये स्पष्ट बोला. योग्य वेळ निवडा, शांत जागा निवडा आणि स्पष्ट सांगा, तुम्ही जेव्हा अशा प्रकारे बोलता तेव्हा मला योग्य वाटत नाही. आरोप करू नका, फक्त तुमची भावना सांगा. मॅच्युअर लोक तिथेच थांबतात. त्यानंतर सातवा नियम आहे, तुमची मर्यादा ओळखा. सगळंच सहन करणं म्हणजे स्ट्रॉंग असणं नाही. काही वेळा नाही म्हणणं हे गरजेचं असतं. जर कोणी वारंवार मर्यादा ओलांडत असेल तर इंटरॅक्शन कमी करा. डिस्टन्स ही शिक्षा नसते, ती सेल्फ प्रोटेक्शन असते. आठवा नियम आहे, कंपॅरिझन थांबवा. अपमान ऐकल्यावर आपण स्वतःची तुलना करतो. तो बरोबर आहे का, मी खरंच कमी आहे का. पण लक्ष ठेवा, दुसऱ्यांचं मत तुमची ओळख नाही. तुमची ओळख तुमच्या कृतीतून ठरते. नववा नियम आहे, स्वतःवर काम करा. हा सगळ्यात प्रभावी उत्तर आहे. आपलं स्किल वाढवा, कम्युनिकेशन सुधारा, कॉन्फिडन्स बिल्ड करा. जेव्हा तुमचं काम बोलतो ना तेव्हा लोक शांत होतात. सायलेंट ग्रोथ ही सगळ्यात मोठी ताकद आहे, हे लक्षात असू द्या. 10वा नियम बघूयात, सेल्फ रिस्पेक्ट इंटरनल ठेवा. बाहेरचा आदर मिळण्याआधी आतला आदर हवा. रोज स्वतःला आठवा, मी पुरेशी आहे. ही भावना आतून आली की बाहेरचे शब्द कमी टोचतात. पण इथेच थांबू नका, अजून खोलात जाऊया. कधी कधी अपमान करणारे लोक आपल्या जवळचेच असतात. त्यांना वाटतं ही व्यक्ती काही बोलणार नाही आणि ते तुमच्या शांतपणाचा फायदा घेतात. म्हणूनच 11वा नियम, तुमचा शांतपणा कमजोरी होऊ देऊ नका. शांत राहा, पण आवश्यक तेव्हा ठाम बोला. 12वा नियम, विनोदात केलेला अपमान ओळखा. अरे मी तर मजेत बोललो, हे वाक्य अनेकदा वापरले जाते. पण जर तुम्हाला दुखावलं गेलं असेल तर ते काही मजा नाही. हलक्याशा आवाजात सांगा, मजेत असलं तरी मला ठीक वाटलं नाही, एवढं पुरेसं असतं.
13वा नियम, सोशल अप्रुव्हल मागू नका. काही लोक क्राऊड समोर अपमान करतात कारण त्यांना इतरांची अप्रुव्हल हवी असते. तुम्ही क्राऊडचं लक्ष त्यांच्या हातात देऊ नका. विषय बदलून कन्व्हर्सेशन दुसरीकडे वळवा. 14वा नियम आहे, तुमची सर्कल बदला. जर एन्व्हायरमेंट टॉक्सिक असेल तर बदल करा. सगळ्यांशी ऍडजस्ट करण्याची गरज नाही. जिथे रिस्पेक्ट नाही तिथे वेळ कमी घाला. 15वा नियम, इमोशनल डिटॉक्स करा. म्हणजेच अपमान मनात साठवू नका. लिहून काढा. चालायला जा. विश्वासू व्यक्तीशी बोला. मन साफ ठेवलं की शब्द आत बसत नाहीत. 16वा नियम आहे, कन्सिस्टन्सी ठेवा. एकदा बाउंड्री सेट केली की ती कायम ठेवा. एक दिवस स्ट्रॉंग आणि दुसऱ्या दिवशी वीक झाला तर लोक कन्फ्यूज होतात. ठामपणा सातत्याने दिसला पाहिजे. 17वा नियम आहे, स्वतःची कथा बदला. मी नेहमी टार्गेट होतो अशी कथा मनात ठेवू नका. स्वतःला सांगा, मी शिकतोय आणि मजबूत होतोय. आपली इंटरनल स्टोरी बदलली की बाहेरचं इम्पॅक्ट बदलतं. 18वा नियम, माफ करा पण विसरू नका. माफ करणं म्हणजे विसरणं नाही. ते तुमच्या मनासाठी असतं. पण लेसन लक्षात ठेवा. 19वा नियम, तुमचा वेळ मौल्यवान समजा. जो व्यक्ती सतत निगेटिव्ह एनर्जी देतो त्याला तुमचा वेळ देणं थांबवा. वेळ हा सगळ्यात मोठा ऍसेट आहे. 20वा आणि शेवटचा नियम, तुमची ओळख दुसऱ्यांच्या शब्दांवर उभी करू नका. तुमची ओळख तुमच्या कृतीतून, तुमच्या मेहनतीतून, तुमच्या व्हॅल्यू मधून तयार होते. लोक तुम्हाला टेस्ट करतील, कधी मुद्दाम प्रिव्होक करतील, पण जेव्हा तुम्ही शांत, स्थिर आणि ठाम राहता तेव्हा त्यांना समजतं इथे खेळ चालणार नाही. भांडण करून जिंकणं सोपं असतं, पण स्वतःवर कंट्रोल ठेवून जिंकणं मोठं असतं. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल त्या अपमानांनी तुम्हाला तोडलं नाही, त्यांनी तुम्हाला घडवलं. जर आज तुमच्या आयुष्यात कोणी सतत तुम्हाला कमी दाखवत असेल तर हे नियम लक्षात ठेवा. तुम्ही कमजोर नाही आहात. तुम्ही फक्त तुमची ताकद अजून पूर्ण वापरलेली नाही. सेल्फ रिस्पेक्ट हा लक्झरी नाही, तो तुमचा हक्क आहे. तुमची किंमत तुम्हाला माहित असली की जगाला समजायला वेळ लागतो, पण एकदा समजली की ती पुन्हा कधी कमी होत नाही. तुमचा आवाज कमी नाही, तुमची जागा कमी नाही, तुमची व्हॅल्यू कमी नाही. फक्त आजपासून एक निर्णय घ्या, मी शांत राहीन पण वागणार नाही. मी स्ट्रॉंग राहीन पण कठोर होणार नाही. मी वाढत राहीन आणि योग्य वेळी योग्य शब्द वापरेन. कारण शेवटी तुम्ही कुणाचं टार्गेट नाही, तुम्ही स्वतःची ओळख घडवणारी व्यक्ती आहात. अशा सुंदर प्रेरणा देणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.